आता बघूयात मुंबई पुण्यातल्या टॉप 9 घडामोडी। मुंबईतील महापौर निवासस्थानाच्या परिसरात स्थानिकांना मॉर्निंग वॉक करता येणार। महापौरांच्या उपस्थितीमध्ये राणीचा बाग आणि महापौर बंगला परिसर नागरिकांसाठी आता खुला। मुंबईतील 68 किलोमीटर फुटपाथ फेरीवाला मुक्त। बीएमसी कडून मुंबईकरांच्या सोयीसाठी पादचारी प्रथम ही मोहीम सुरू, तर 77 अनधिकृत बांधकामांवर सुद्धा पालिकेचा हातोडा। मुंबईतील 7ही धरणांमध्ये 92.24% उपयुक्त पाणीसाठा। मुंबईतील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा दिलासा देणारा असला तरी पाणी कपात मात्र कायम। मुंबईकरांवर लवकरच कराचा आणखी भार पडण्याची शक्यता। महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी महसूल वाढवण्याचे आयुक्तांचे निर्देश। गणेशोत्सवासाठी रस्त्यावर खड्डा केल्यास आता प्रतिखड्डा 2000चा दंड वसूल केला जाणार। गणेशोत्सवात मंडप उभारणीसाठी बीएमसी कडून नियमावली जाहीर। मुंबईतील मोठ्या भूखंडावर सामूहिक विकासाच्या माध्यमातून झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवण्याचा निर्णय। पहिल्या टप्प्यामध्ये वांद्रे पूर्वेतील बेहरमपाडा, अंधेरीतील मजासवाडी आणि ओशिवरा इथल्या बेहरामबाग या ठिकाणांची निवड। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामध्ये नवीन 13 महाविद्यालय सुरू होणार। अधिसभेकडून प्रस्तावाला सशर्त मान्यता। रेल्वे रूळ ओलांडताना होणारे अपघात रोखण्यासाठी पुणे लोहमार्ग पोलिसांकडून 10 हॉटस्पॉट निश्चित। प्रत्येक ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जबाबदारी सोपवली। रेल्वे प्रशासनाला सुरक्षेसाठी अभियांत्रिकी उपाययोजना करण्याच्या सूचना। पुण्यातील खडकवासला धरणातनं मोठा नदीपात्रामध्ये 5000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू। धरण साखळीमध्ये मुबलक पाणीसाठा असल्यामुळे हा विसर्ग, तर पावसाचा जोर वाढल्यास विसर्गही वाढवण्यात येणार।